इम्रान खान यांचं उर्वरित आयुष्य आता जेलमध्येच जाणार आहे। कारण काय तर इम्रान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना 17 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। इम्रान खान आता 73 वर्षाचे आहेत। जर 17 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली तर जामिनावेळी इम्रान खान यांचं वय 90 वर्ष असेल। त्यामुळे इम्रान खान यांचं उर्वरित आयुष्य जेलमध्येच जाणार असं स्पष्ट आहे। तोशाखाना 2 प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। काय हे प्रकरण आहे, या प्रकरणात त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांचा काय सहभाग आहे, सर्व काही जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान यांची अडचण आणखी वाढली आहे। बहुचर्चित तोशाखाना 2 प्रकरणात रावलपिंडीच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी दोघांनाही प्रत्येकी 17 वर्षांचा कठोर तुरुंगवास सुनावलाय। या निकालामुळे संपूर्ण पाकिस्तानच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। हा निकाल रावलपिंडीतील अदियाला कारागृहात झालेल्या विशेष सुनावणी दरम्यान देण्यात आला। विशेष न्यायाधीश यांनी इम्रान खान यांना 2 वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरवलं। यामध्ये आपराधिक विश्वासघात प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार 7 वर्षांची शिक्षा, म्हणजेच एकूण 17 वर्षांचा कारावास। या प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही 17 वर्षांचा तुरुंगवास आणि 1.64 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। दंड न भरल्यास शिक्षा आणखी वाढू शकते। पण नेमकं हे तोशाखाना 2 प्रकरण काय आहे ते आधी जाणून घेऊयात। इम्रान खान पंतप्रधान असताना मिळालेल्या अत्यंत महागड्या बुलारी ज्वेलरी सेट नियमांचं उल्लंघन करून अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे। त्यामुळे सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झाल्याचं न्यायालयानं मान्य केलं आहे। दरम्यान शिक्षा सुनावताना न्यायालयानं इम्रान खान यांचं वाढतं वय आणि बुशरा बीबी महिला असल्याचा विचार करत काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलंय। या निकालाविरोधामध्ये इम्रान खान यांची कायदेशीर टीम हायकोर्टात दाद मागणार असल्याचं सांगण्यात आलंय। तोशाखाना 2 प्रकरणातील हा निकाल इम्रान खान यांच्या राजकीय भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतोय। आता हायकोर्टामध्ये इम्रान खान काही यांना दिलासा मिळतो का, की पुढील आयुष्य देखील जेलमध्येच जाईल, हे येत्या काळात स्पष्ट होईलच। इम्रान खान यांची ही शिक्षा कायम राहिली तर त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय भविष्य संपुष्टात येऊ शकते। याबाबत पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू। भेटूया नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।